मावळ विधानसभा निवडणुकीची आता रणधुमाळी सुरू झालेली आहे, प्रचार सुरू झालेला आहे। आपण जर बघितलं तर मावळ तालुक्यामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील शेळके असतील आणि अपक्ष उमेदवार ज्यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवलेला आहे असे बापू भेगडे असतील। आज आपण आता ब्राह्मणवाडी साते या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्या पाठीमागे काही महिला बापू भेगडे यांच्या स्वागतासाठी उभा आहे। आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत, कशा प्रकारे त्यांनी काय काय तयारी केलेली त्यांच्या स्वागतासाठी थेट त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत। ताई, काय नाव तुमचं आणि नमस्कार, मी सौरेश मानव। काय कशा प्रकारे आता तुम्ही उमेदवारांसाठी स्वागतासाठी थांबले, काय काय तयारी केली? हारांचे नियोजन केलेलं आहे, फुले सर्व महिला सकाळी 9 वाजल्यापासूनच तयार झालेल्या आहेत। का तर सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार श्री बापू भेगडे साहेब यांचे स्वागत करण्यासाठी आमच्या गावातील ब्राह्मणवाडी या गावातील सर्वच महिला मुली ज्या तरुणी आहेत सर्व स्वागतासाठी उभ्या राहिलेल्या आहेत। अच्छा, काय वाटतं यावेळेस कुणाची जास्त नाही, बापू भेगडे सांगितलं, कारण बाळाभाऊ भेगडे असेल किंवा गुलाब काका महाराष्ट्र रवी अप्पा आहेत आणि भाऊ मराठी, आम्ही या विचारांची माणसं आहोत आणि माझ्या आमदारांनी भरपूर अशा योजना आणलेल्या आहेत, परंतु कसं काही महिलांना मिळाल्या, काही महिलांना नाही मिळाल्या, त्यासाठी आम्ही स्वतः अपवाद आहे। मला असं वाटतं की जे आपल्या मावळचा जो आमदार आहे म्हणजे मावळचा आमदार हा एक कुटुंब प्रमुख असतो, तर एक कुटुंब प्रमुख आहे, म्हणजे जी योजना आहे पण माझ्या आमदारांनी काय केलं की त्यावेळी त्यांनी काही महिलांपर्यंत गेलेले आहेत आणि आम्ही भाजप पक्षाच्या असल्यामुळे आम्हाला या योजनेचा कधी लाभही मिळालेला नाही, का तर आम्ही बाळाभाऊंच्या विचारांची माणसं आहोत। आणि काही महिला असं म्हणतात की माझ्या आमदारांनी रस्त्याचं काम केलं, गटारी केली किंवा ते लाईट व्यवस्था वगैरे, शिवणक्लास जे क्लासेस वगैरे घेतले, त्यानंतर फिरायला नेलं, साड्या दिल्या, पण मला असं वाटतं आजचे हे स्पर्धेचे युग आहे, बरोबर ना? तर तसं शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला नोकरी मिळेल आणि नोकरी असेल जरी हे रस्ते बांधलेले आहेत, रस्त्यांचं काम केलेलं आहे, पण आपली स्वतःची चापचाकी झाली या रस्त्यावर हे कोणत्या महिलेला नाही वाटत। आज मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभी आहे। माझं असं मत आहे की माझ्या गावातील ज्या महिला आहेत, ज्या तरुणी आहेत, याही स्वतःच्या पायावरती उभ्या राहतात। शिवण क्लास केला म्हणजे काय होतं की एक महिला फक्त घराला हातभार लावते, म्हणतो टेक रिस्पेक्ट आणि गिव्ह रिस्पेक्ट, म्हणजे आदर देणारा पाहिजे आणि स्वतःचा आदर घेणारा पाहिजे। तर मी सर्व महिलांना एवढं सांगू इच्छिते की श्री बापू भेगडे यांना भरपूर मतांनी 20 तारखेला मतदान आहे आणि सर्वांनी त्यांचं चिन्ह आहे टिपाणी या चिन्हासमोर त्यांना विजयी करावं, तर आपल्या मावळचा विकास होईल। माझ्या पाठीमध्ये जेवढ्या महिला होत्या या महिलांनी संपूर्णपणे बापू भेगडे यांना पाठिंबा देण्याचं दर्शवलेलं आहे। मावळ परिसरासाठी मी सचिन मोरे, ब्राह्मणवाडी।